गावरान पद्धतीने मटण कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत. आपल्या घरामध्ये जर 2च माणसं असतील, खाणारे जास्त नसतील, तर अर्धा केजी मटण बास होतं. तर इथं मी अर्धा किलो मटण घेऊन आली आहे आणि आता तेच बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे. जर कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा. हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर इथं मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. फ्रेश मटण आहे, बकऱ्याचं मटण आहे. तर 2 माणसं असतील किंवा 3 माणसं असतील, घरात खाणारे असतील, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी. तरी मी अर्धा किलो मटण घेऊन ते स्वच्छ आता पाण्याने धुवून घेते आहे. जर तुम्ही धुतलं नाही मटण तरीसुद्धा चालतं, पण मी प्रत्येक वेळी मटण धुवून घेते. म्हणजे जे काही त्याचा थोडाफार उग्र स्मेल असेल किंवा आपण ज्या ठिकाणावरून घेऊन येतो ना, तर त्या ठिकाणी स्वच्छता वगैरे थोडी नसेल तर धुवून घ्यायचं. तर मी मटण धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्याने. त्यानंतर मग मी कांदा कापायला घेतला आहे. मटण शिजायला घालायला पहिला कांदा लागतो, त्याच्यामुळे कांदा, कोथिंबीर, बाकीचे काही जे पदार्थ आहेत ते सुद्धा त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. पण सध्या बारीक असा कांदा मी चिरून घेणार आहे. चला आता कांदा वगैरे चिरून झाला आहे. त्यानंतर बारीक अशी कट करून घेतली मी कोथिंबीर. अद्रक घेतलेला आहे. अद्रक जवळजवळ 1 इंच घेतलेला आहे. थोडासा लसूण घेतला आहे. आता आलं लसणाची मी पेस्ट करून घेणार आहे. मी जी रेडीमेड पेस्ट मिळते ना आलं लसूण, ती वापरत नाही. कारण घरी जी आपण बनवतो ना, ती खूप छान लागते चवीला. कारण आपला गावरान लसूण असतो आणि आलं पण आपण फ्रेश घेऊन आलेलो असतो, त्याच्यामुळे त्याची चव अजूनच भाजीला छान लागते. तर तुम्ही पण असं नेहमी करत जा जेव्हा अशा नॉनव्हेजच्या भाज्या असतील त्यावेळेस. आणि डेलीच्या भाजीलासुद्धा तुम्ही वापरलं तरीसुद्धा काही हरकत नाही. तर आता मटण मॅरिनेट करायला थोडा वेळ ठेवणार आहे. तर मटणमध्ये मी आता हळद टाकलेली आहे 2-2.5 चमचे. त्यानंतर 2 चमचे मीठ वापरलेलं आहे. आता हे मॅरिनेट करून ठेवते. त्याच्यानंतर मग एक कुकर ठेवला आहे मी गॅसवरती. आज कुकरमध्येच मी पहिलं मिठाचं मटण जे आहे ते शिजवून घेते आहे. मिठाचं मटण शिजवण्यासाठी तेल टाकले मी कुकरमध्ये. तेल आपल्याला मिठाचं मटण शिजवण्यासाठी थोडंच वापरायचं आहे. तरी इथं मी 2 पळ्यास तेल वापरले. त्यानंतर मग एकदम बारीक असा कट केलेला कांदा टाकले आहे. कांदा टाकून आपल्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग जी आलं लसूण पेस्ट केलेली आहे तीसुद्धा मिठाच्या मटणमध्ये वापरायची आहे. 4-5 वस्तू ज्या आहेत ना त्या मिठाच्या मटण बनवताना वापरल्या ना तर तुमचं मिठाचं मटण 1 नंबर होतं. तर आता आलं लसूण पेस्टसुद्धा छान मी परतून घेतली. त्यानंतर खोबऱ्याचा किस करून घेतला होता. खोबऱ्याचा किससुद्धा मी ह्याच्यामध्येच घालते आहे. ही माझ्या आईची रेसिपी, म्हणजे लहानपणापासून मी ती करताना बघत आलेली ना, त्याच्यामुळे हीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. एकदम गावरान पद्धतीने झणझणीत असा कटाचा रस्सा तुम्हाला बनवून दाखवते आहे आणि फ्राय पण दाखवणार आहे बनवून. तर आता कोथिंबीर टाकून नंतर परतून घेतलं आहे मी. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ना ते आता याच्यात टाकून घेणार आहे. कांदा, खोबरं, आलं लसूण आणि कोथिंबीर परतून घेतली, ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान असं परतायचं आहे. जोपर्यंत ह्या मिठाच्या मटणला पाणी सुटत नाही, म्हणजे मटण जोपर्यंत त्याचं अंगचं पाणी सोडत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. अगोदर चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर झाकून ठेवायचं आहे. आता मी मटण शिजण्यासाठी ना गरम पाणी करून ठेवलं होतं. आता तेच पाणी मी कुकरवरती असं ठेवते आहे झाकून, जेणेकरून आहे ना कुकरमधल्या मटणलासुद्धा पाणी सुटेल आणि वरचं पाणीसुद्धा गरम होईल. तर आता बघू शकताय कुकरमधल्या मटणला पाणी सुटलं आहे. जवळजवळ 10 मिनिटे मी असंच ठेवलं होतं झाकून. त्यानंतर असं एवढं पाणी सुटलेलं आहे. अंगच्या पाण्यातसुद्धा आपण हे मटण शिजवून घेऊ शकतो, पण आपल्याला मिठाचा स्टॉक हवा आहे, म्हणजे मिठाचा रस्सा हवा आहे. म्हणून मग मी पाणी टाकून हे शिजवून पुन्हा घेणार आहे 3-4 शिटी करून. जर मटण जास्तच जाडसर असेल ना तर शिट्ट्या 6-7 कराव्या लागतात आणि जर कोवळं मटण असेल तर 2-3 शिट्ट्यामध्ये सुद्धा मटण शिजतं. मटणमध्ये आता मी गरम पाणी ओतून घेतले. आता पुन्हा एकदा आपल्याला सगळं मटण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. मिठाचं मटण बनवण्याची हीच प्रोसेस आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला नक्की सांगा. आम्ही तर अशाच पद्धतीने बनवतो. ही पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यानंतर वाटणामध्ये काय काय साहित्य लागतं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा भाजून घेतला आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे, ओलं खोबरंसुद्धा भाजून घेतलं आहे, तीळ भाजून घेतलेत, फुटाणे भाजून घेतलेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. तर आलं लसूण पेस्ट तर आपण मिठाच्या मटणमध्ये घातलेलंच आहे, त्याच्यामुळे नाही घातली तरीसुद्धा चालते. तर आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेते आहे, जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक करता येईल. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छानपैकी असं वाटण करून घेतलं एकदम असं ग्रेव्ही टाईप. त्यानंतर बघूया आता कुकर थंड झाला आहे की नाही.
कुकर इथे थंड झाला होता. मटण पण छान शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि मिठाचा रस्सासुद्धा भरपूर झालेला आहे. तर हा स्टॉक आपल्याला जो आपण झणझणीत गावरान कटाचा रस्सा तिखट रस्सा जो बनवणार आहे ना आपण त्याच्यासाठी हा मिठाचा रस्सासुद्धा वापरणार आहोत. आणि थोडंसं मिठाचं मटण मी परीसाठी बाजूला ठेवते. परी खात नाही पण तिला जर तिखट वगैरे लागलं तर मिठाचा रस्सा देता येतो म्हणून मग मी बाजूला काढून ठेवलेला आहे. त्यानंतर मग एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकले थोडंसं. त्याच्यामध्ये आता हे वाटलेलं वाटण टाकून घेते जेणेकरून फ्रायमध्ये छान लागतं. मी फ्रायला वेगळं काही वाटण वापरत नाही. हेच वाटण जास्त करून फ्राय बनवते. एकदम टेस्टी आणि झणझणीत होतं. तर आता मसाला बघू शकताय. हा मसाला मी घरी बनवलेला आहे. याचीसुद्धा रेसिपी मी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे. तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर नक्की जाऊन बघा. गावरान पद्धतीने मी मसाला बनवलेला आहे सगळ्या गोष्टी वापरून. आता मसाला मीठ हे सगळं टाकून मी परतून घेतले. त्यानंतर मग जे मिठाचा रस्सा असतो त्याच्यावरती तेलाचा तवंग आलेला आहे तो थोडाफार ह्याच्यामध्ये पुन्हा ॲड केला आहे आणि पुन्हा परतून घेतलं आहे. त्याच्यानंतर मग मी मिठाचं जे मटण आहे ते ह्या मसाल्यामध्ये टाकून घेतलं आहे कारण आपल्याला फ्राय बनवायचं आहे म्हणून. जेवढं आपल्याला हवं आहे 2 ते 3 माणसांच्या क्वांटिटीनुसार आपण हा फ्राय बनवून घ्यायचा. तर आता फ्राय तर आपला रेडी होत आलेला आहे आणि असा काहीसा शेवटचा त्याचा लूक दिसतोय. तर असंच मी नेहमी फ्राय बनवते. त्यानंतर मग एक पातेलं ठेवलेलं आहे कारण आता आपल्याला बनवायचं आहे झणझणीत गावरान कटाचा रस्सा. तर आता एका पातेल्यामध्ये मी टाकलेलं आहे तेल. तेलामध्ये टाकलेला आहे झणझणीत मसाला मी घरी बनवलेला. त्यानंतर मग जो मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतला आहे तर तो सुद्धा त्यामध्ये टाकून छान असं परतून घेते आहे. जोपर्यंत मसाला आणि हा जो वाटलेला मसाला आहे ना ते एकत्र होत नाही तोपर्यंत आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग जे मिठाचं मटण शिजवलेलं होतं ते सुद्धा ह्या मसाल्यामध्ये टाकून आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे ना तेवढा रस्सा बनवून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण ऑलरेडी आपण मिठाच्या रश्शामध्ये मीठ टाकलेलं होतं म्हणून बेतानेच मीठ घालायचं. तर आता रशाला छान अशी उकळी फुटलेली आहे. बारीक गॅसवरती असा रस्सा आपल्याला उकळू द्यायचा आहे. असा काहीसा शेवटचा लूक दिसतोय भाजीचा. चला आता जेवण करून घेतो. भाजी तर खूप छान झालेली, फ्राय पण मस्त झालेला. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.